तर तिकडे कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित सिंग घाडगेंनी भाजपमध्ये घर वापसी केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित सिंग घाडगेंनी भाजपमध्ये पुन्हा पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्री फडणवीस मला थोरल्या भावासारखे आहेत असं यावेळी समरजित घाडगेंनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीवेळी समरजित सिंग घाडगे यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोड्या भावासारखे आहेत। त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती, पण एक थोड्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा होती। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। झाला की कुठलंही अकॉमोडेशन गाडी शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम नंतर 9ला झाला, तरीही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत, आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मला वाटतं की आत्ता सुद्धा जे प्रवेश वगैरे हे सगळे जर काही महिन्यातले बघितले तर ते प्रवेश कुठं होत आहेत, त्यांच्या मित्रपक्षाच्या असलेल्या मतदारसंघामध्येच होत आहे। ही धोक्याची घंटा आहे, कारण सत्तेसाठी वापर फक्त होतो का याचा विचार आता त्यांच्या मित्रपक्षाने करणं गरजेचं आहे।